नवी मुंबईतील दिघा येथे वन साइड ग्रुपच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते अन्नू आंग्रे आणि नगरसेविका गौरी आंग्रे यांच्यातर्फे महिलांसाठी एक आगळावेगळा आणि उत्साहपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। हळदी कुंकू व बक्षीस वितरण या कार्यक्रमाने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। या कार्यक्रमात महिलांसाठी खास लयलूट करा बक्षिसांची ही संकल्पना राबवण्यात आली होती। विविध स्पर्धांमधून महिलांना सहभागी होण्याची संधी देण्यात आली आणि तब्बल 100 आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले होते। प्रथम पारितोषिक म्हणून सोन्याची नथ तर द्वितीय पारितोषिक म्हणून पैठणी देण्यात आली होती। याशिवाय इतर सेमी पैठण्या आणि अनेक आकर्षक भेटवस्तूही देण्यात आल्या। या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले सुप्रसिद्ध विनोदी कलाकार जितू दादा आणि आशुताई यांचे सादरीकरण। त्यांच्या लयभारी एंटरटेनमेंट तडकामुळे उपस्थित महिलांनी भरभरून आनंद घेतला। या सोहळ्याला शिवसेना उपनेते विजय चौगुले आणि अनेक नेत्यांची प्रमुख उपस्थिती लाभली। त्यांच्या पुढाकारामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। दरवर्षीप्रमाणे हे मला वाटतं 7वं वर्ष अन्नू आंग्रे आमच्या नगरसेविका गौरी आंग्रे भरवत असतात आणि एक सामाजिक सलोखा जपण्याचं काम ते करतात। बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मदिवस या ठिकाणी उद्या 2 दिवस साजरा करतात आणि असं चांगलं थोर नेत्यांचे 2 दिवस कार्यक्रम चांगल्या पद्धतीने चालू करतायत। त्याच्याबरोबर सर्व लोकांच्या भावना चांगल्या की 135 बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अन्नू साजरा करतो, त्याला माझ्या शुभेच्छा आहेत। गौरी आंग्रे नगरसेविका आणि अन्नू आंग्रे माझे जवळचे मित्र आहेत आणि त्याच्या माध्यमातून आम्ही या नवी मुंबईमध्ये दरवर्षी मी येतो कार्यक्रमाला, असं काही नाही। आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून खरंच त्या 2 दिवस कार्यक्रम आयोजित केला। आंबेडकर जयंती निमित्त कार्यक्रम घेतला। इथल्या लोकांना एक प्राधान्य आणि लहान मुलांना त्या स्टेजवरती डान्स करण्याची किंवा कार्यक्रम करण्याची संधी मिळते। या माध्यमातून लोकल नगरसेवकांचं हे कामच आहे की आपल्या लोकल लोकांना, इथल्या स्थानिक लोकांना घेऊन एक कार्यक्रम दरवर्षी झाले पाहिजे। शिवजयंती असेल, आंबेडकर जयंती असेल, जे सण आहेत ते सणाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे। आपण दरवर्षी हळदी कुंकू कार्यक्रम ठेवतो, यावर्षी थोडं लेट ठेवलं, त्यामुळे काही लोक गावाला गेलेत। गावांना मला फोन करतात की दादा बोले तुम्ही एवढं लेट का ठेवलं, काय आपलं दरवर्षी 1-1.5 महिना अगोदर असतं, तर या टायमाला आपण थोडं लेट ठेवलं। इलेक्शनच्या गडबडीत होतो आम्ही सगळं काय, त्यामुळे थोडं लेट ठेवलं। तर त्या लोकांची मी थोडी माफी मागतो का पुढच्या टायमाला आपला कार्यक्रम तसा त्याच पिरियडला होईल। या टायमाला थोडा लेट झालं म्हणून त्यांच्या लोकांची मी क्षमा मागतो। आणि तेच बोललो एक आपण जयंती पण दर टायमाला 14 तारखेची ती त्या पुढच्या रविवारी ठेवतो, म्हणून या टायमाला आपण जयंती पण ठेवली आणि त्याच टायमाला आपण हळदी कुंकू पण ठेवलं। म्हणजे बाबासाहेबांच्या निमित्ताने आपलं ते कार्यक्रम आपण दोन्ही एकाच टायमाला घेतलं। दरवर्षी आपण ते महिलांसाठी ठेवतोच ना कार्यक्रम, फक्त यावर्षी थोडं लेट झालं। आता काय पुढच्या वर्षी अजून थोडं चांगलं करू। यावर्षी थोडं आम्ही गडबडीत होतो म्हणून यावर्षी आम्ही कोणत्या ऍक्टर बिक्टरला पण नाही बोलवलं, पण आम्ही तर कार्यक्रम केला, पण लोकांनी तर कार्यक्रम करणंच बंद केलं। आता आज आवडसाहेब पण येणार होते, पण आवडसाहेब उद्या येणार आहे, चौगुले साहेब परत उद्या येणार आहे आणि काही नेते आहेत। आज युवा सेनेचा कार्यक्रम आहे, आज उद्या म्हणून काही लोक येऊ नाही शकणार। मस्के साहेब पण बोलले उद्या येणार आहेत आणि शिंदे साहेब आमचे थोडा रॅलीमध्ये प्रचाराला आहेत म्हणून त्यांचं येणं कॅन्सल आहे, पण बाकीचे काही नेते आहेत ते उद्या येऊन जाणार आहेत। आज 135वी बाबासाहेबांची जयंती, त्यानिमित्ताने आम्ही काल हळदी कुंकूचा कार्यक्रम, महिलांसाठी विविध खेळ आणि आज भीमगीतांची कार्यक्रम ठेवलाय। या ठिकाणी जे उपस्थित आहेत सगळ्यांचे खूप खूप आभार आणि आलेल्या मान्यवरांचे पण खूप खूप आभार। असे कार्यक्रम आणि समाज बांधिलकी आम्ही याच्या पुढेही जोपासत राहू आणि सदैव आमच्या नागरिकांसाठी आम्ही कायम तत्पर राहू। आता ठाण्याचे असतील, नवी मुंबईचे असतील, मुंबईचे असतील, सगळ्यांशीच अन्नूजींचे खूप खूप आधीपासून संबंध आहेत। चांगली त्यांची राजकीय नाही तर आमच्या घरातले संबंध आहेत आणि याच्या आधी पण त्यांची साथ आम्हाला कायम लाभलेली आहे। याच्या पुढे पण त्यांचा कृपा आशीर्वाद आणि चौगुले साहेबांचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहील, हा विश्वास व्यक्त करतो। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आज साजरी होते। ती साजरी होत असताना नागरिकांची खूप उपस्थिती आहे। असाच कार्यक्रम दरवर्षी अन्नूबाई आणि गौरी आंग्रे ह्या राबवत असतात, तर त्यांचं खरंच मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी
म्हणजे राजकारण पण आणि सामाजिक कार्यामध्ये पण खूप हे करतात. म्हणजे एकच जात न पाळता सर्व जाती धर्मांचे जे कार्यक्रम आहेत ते खूप चांगल्या प्रकारे आणि 100% त्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांची उपस्थिती असते. तर त्यांचं खरंच मी आभार व्यक्त करते, त्यांनी जे हे कार्यक्रम उपस्थित केले. ब्युरो रिपोर्ट दी महाराष्ट्र.